बघा पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा। आता या ठिकाणी काय केलं, आपल्याला पहिलं गणित दिलेलं आहे। या ठिकाणी 1, 4 आणि 9 अशी संख्या दिली, मध्यभागी 196 दिलेले। दुसरा पर्याय बघा 7, 3, 2 आणि मध्यभागी 144 संख्या दिली। तिसरा त्रिकोण बघा 5, 2 आणि 8, मध्यभागी आपल्याला काय करायचं, संख्या काढायची। तर आता आपण काय करूया, या अंकांची बेरीज करूया। 9 आणि 1 10, 10 आणि 1 4, 14, 14 चा वर्ग 196, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12 चा वर्ग 144। आता 5 आणि 2 7, 7 आणि 8 15, 15 चा वर्ग 225 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे काय होईल, तर या प्रश्नाचं उत्तर येईल। बघा पुढील प्रश्न, या ठिकाणी काय केलेले 6 दिलेले आहे, 8 दिलेले आहे आणि या ठिकाणी 24 दिले। या ठिकाणी 12, 10 आणि 60 दिलेले। या ठिकाणी 9, 16 आणि या ठिकाणची संख्या आपल्याला काढायची। आपण काय करूया, 9 गुणिले 8 करूया। या ठिकाणी 9 गुणिले 8 होतील 48 भागिले 2, बे दोन्ही 4, बे चौक 8 म्हणजे यांचा भागाकार केल्यानंतर 24 ही काय येते, तर संख्या येते। या ठिकाणी पण काय करूया, 12 गुणिले 10 120 आणि 120 भागिले 2 केल्यानंतर किती येणार आहे, तर 60 येणार आहे। आता या ठिकाणी 16 गुणिले 9 करूया। 16 गुणिले 9 भागिले 2 करायचे, तर 16 गुणिले 9 16 9 144 भागिले 2, बे 7 14 आणि बे दोन्ही 4 72, पर्याय क्रमांक 4 हे काय होईल, तर उत्तर येईल। बघा या ठिकाणी आपल्याला काय केले, संख्या दिल्यात आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं विचारलेले। आता 71 अधिक 19 केल्यानंतर किती येते, तर 90 येतं। 115 अधिक 25 केल्यानंतर 140, तर ह्या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर 93 येईल। तर आता ह्या ठिकाणी आपण ह्या जे संख्या दिल्यात त्या घालून आपण उत्तर काढू शकतो। पण ही जर ट्रिक लक्षात ठेवली की 93 वजा जर 57 केले, म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या जर वजा केली तर आपल्याला काय होईल, उत्तर लगेच निघेल। या ठिकाणी बघा 3 मधून 7 जात नाहीत, म्हणून या ठिकाणी 13 घेतले। या ठिकाणी 8 झाले, 13 वजा 7 राहिले 6, 8 वजा 5 राहिले 3 म्हणजे 36। पर्याय क्रमांक 1 हे काय होईल, तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी 36 हा अंक येईल। बघा पुढील गणित, या ठिकाणी आपल्याला काय सांगितले, संख्या दिली 23, 77, 54, त्यानंतर या ठिकाणी 71, 87, 16, या ठिकाणी 40, या ठिकाणी प्रश्नचिन्ह आणि या ठिकाणी 32। तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या हे काय करायचं, तर आपल्याला काढायचं। आता या ठिकाणी काय करूया आपण, तर बेरीज करूया। बघा 23 अधिक 54 केल्यानंतर किती येते, तर 77 येते। त्याच्यानंतर 71 अधिक 16, 71 अधिक 16 केल्यानंतर किती येते, तर 87 येते। मग या ठिकाणी आपण काय करूया, 40 अधिक 32 करून बघूया। 40 अधिक 32 किती येते ते बघूया। बघा या ठिकाणी 2, 4 आणि 3 7 72, मग पर्याय क्रमांक 4 हे काय होईल, या प्रश्नाचं उत्तर येईल। म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी किती संख्या येईल, तर 72 ही संख्या येईल। बघा पुढील गणित, या ठिकाणी 5 दिले, या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 29 दिले, या ठिकाणी 3 दिले, या ठिकाणी 1 दिले, या ठिकाणी 10 दिले, या ठिकाणी 4 दिले, या ठिकाणी 10 दिले आणि या ठिकाणी संख्या काय करायची, तर आपल्याला काढायची। या ठिकाणी बघा 5 चा वर्ग किती येतो, 25 येतो। 5 चा वर्ग काय केला, या ठिकाणी केलाय। 2 चा वर्ग किती येतो, 4 येतो। या दोन्हींची काय केली, तर बेरीज केली, बेरीज किती येते, तर 29 येते। परत या ठिकाणी काय होईल, 3 चा वर्ग 9, 1 चा वर्ग 1, 9 अधिक 1 किती होईल, तर 10 होईल। मग या ठिकाणी पण आपण काय करूया, तर वर्ग करूया। 4 चा वर्ग किती, 4 चौक 16 आणि 10 चा वर्ग किती येतो, तर 10 10 100। या दोन्हींची काय करूया, बेरीज करूया। 100 अधिक 16 116 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे काय होईल, या प्रश्नाचं उत्तर येईल। या ठिकाणी किती संख्या येईल, तर 116 एवढी संख्या येईल। बघा पुढील गणित, या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, 5, 60, 15, 12 प्रश्नचिन्ह 9, 8, 45 आणि 7। आता आपण या ठिकाणी बघा कशा पद्धतीने हे गणित सोडवतो, या दोन संख्येची बेरीज करूया। 5 अधिक 15
झाले 20 आणि गुणुले 3 म्हणजे 20 त्रिक 60 म्हणजे यांचा गुणाकार किती येतो तर 60 येतो. आता या ठिकाणी पण काय करूया, या दोन्हींची बेरीज 8 अधिक 7 किती येते तर 15 येते गुणुले 3 15 त्रिक 45 त्यांचा गुणाकार किती आला तर 45 आला आणि ही संख्या या ठिकाणी. त्यानंतर काय करूया तर आता या दोन संख्येची बेरीज करूया. 12 अधिक 9 9 10 11 ह्याच्याला 21 21 गुणुले 3 करूया. 21 गुणुले 3 एके 3 आणि 3 दुनी 6 63 म्हणजे या ठिकाणी कोणती संख्या येईल तर पर्याय क्रमांक 1 63. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर 63 संख्या येईल. बघा पुढील गणित. या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला काढायला लागेल. आता या गणितामध्ये काय करायचे तर समोरची संख्या बघायची. 5 च्या समोरील किती संख्या आहे तर 9 आहे. मग काय केलंय 5 गुणुले 2 बरोबर 10 वजा 1 बरोबर 9. या ठिकाणी किती आले तर 9 आलेले. परत या ठिकाणी किती दिले तर 12 दिले. बघा 12च्या समोरील बाजू कोणती तर 23 ही संख्या आहे. मग 12 गुणुले 2 आले 24 वजा 1 आले 23. मग या ठिकाणी 23. आता या ठिकाणी बघा 9च्या समोरील बाजू कोणती तर 17. मग 9 गुणुले 2 9 दुने 18 वजा 1 बरोबर 17. या ठिकाणी 17 आले. मग आता या ठिकाणची संख्या 20च्या समोरील काय तर आपल्याला किती संख्या हे काढायचे. मग काय करूया 20 गुणुले 2 बरोबर 40 वजा 1 बरोबर 39. मग प्रश्नचिन्हाच्या जागी किती संख्या येईल तर 39 येईल. मग पर्याय क्रमांक 1 हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं विचारलेलं आहे. या ठिकाणी या गणितामध्ये काय करायचं तर आपण पहिल्यांदा चढता क्रम लावून घ्यायचा. म्हणजे सर्वात आधी काय होणार आहे छोटी संख्या येणार आहे. चढता क्रम लावायचा. चढता क्रम या ठिकाणी बघा 19 20 23 28 28 नंतर 35 44 55 55 68 अशा पद्धतीने काय होईल तर चढता क्रम लागेल. आता या ठिकाणी बघा 19 ते 20 यामध्ये एका संख्येचं अंतर पडते 1. त्याच्यानंतर 20 ते 23 मध्ये 3 संख्येचं अंतर आहे. 23 ते 28 5 संख्येचं अंतर आहे. 28 ते 35 28 ते 35 मध्ये 7 संख्येचं अंतर आहे. त्याच्यानंतर 35 ते 44 मध्ये 9 संख्येचं अंतर आहे. 44 ते 55 मध्ये 11 संख्येचं अंतर आहे. आणि 55 ते 68 मध्ये 13 संख्येचं अंतर आहे. मग पुढची जी संख्या येईल ती किती येईल तर 15 संख्येचं अंतर पडणार आहे. मग काय होईल तर 68 अधिक 15 करून बघूया. 8 आणि 5 13 ह्याच्या आला 1 6 7 आणि 8 83. मग या ठिकाणी किती येईल तर 83 हे उत्तर येईल. आणि या सर्व काय तर विषम संख्या 1 3 5 7 9 11 13 15 ह्या काय तर विषम संख्या. 13 नंतर पुढची जी विषम संख्या येते ती किती येते तर 15 येते. म्हणून आपण काय केलंय तर 68 अधिक 15 बरोबर किती तर 83. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी किती उत्तर येईल तर 83 येईल. बघा या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला काढायचं आहे. तर या ठिकाणी देखील या गणितामध्ये चढता क्रम लावून घ्यायचा आहे. बघा चढता क्रम आधी काय होईल तर छोटी संख्या येईल. चढता क्रम लावून घेणे. या ठिकाणी बघा 18 27 36
45, 54, 63, 72 आणि 81. आता या ठिकाणी बघा चढता क्रम लावल्यानंतर हा काय आपल्याला 9चा पाडा आढळून येतोय. 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 90 90 81 आणि मग 9 10 90. या ठिकाणी काय होईल पुढचा चढता क्रम 9 10 90. मग प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर 90 येईल. बघा या ठिकाणी पण आपल्याला काय विचारलंय तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर या ठिकाणी पण काय करायचं तर चढत्या क्रमाने संख्या लिहून घ्यायची. आता या ठिकाणी पहिल्यांदा काय होणार आहे छोटी संख्या येणार आहे 11, 24, 39, 416, त्याच्यानंतर 525, 636, त्याच्यानंतर 749, 864. अशा पद्धतीने काय होणार आहे तर संख्या येणार आहे. आता या ठिकाणी असा चढता क्रम लावल्यानंतर असे लक्षात येते की 1चा वर्ग, ह्या 1चा वर्ग या ठिकाणी दिला. 1चा वर्ग किती येतो तर 1 येतो. 2चा वर्ग 4 येतो या ठिकाणी. या ठिकाणी 3चा वर्ग 9 या ठिकाणी दिला. या ठिकाणी 4चा वर्ग 16 या ठिकाणी दिलेला. या ठिकाणी 5 संख्या लिहिली, 5चा वर्ग 25 लिहिलाय. या ठिकाणी 6 लिहिलंय, 6चा वर्ग 36 लिहिलाय. या ठिकाणी 7चा वर्ग 49 दिला. या ठिकाणी 8चा वर्ग 64 दिला. तर मग पुढचे जो अंक आहे तो किती येणार आहे 9 येणार आहे. 9चा वर्ग किती येणार आहे तर 81, म्हणजे 981 हे काय असणार आहे ते उत्तर असणार आहे. मग पर्याय क्रमांक 3 हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी 981 ही काय होईल तर संख्या येईल.